गुड मॉर्निंग ऑल. तर तुम्हाला ही सडनली क्रेविंग्स होत आहेत का? तर हे सगळे फक्त मूड स्विंग्सच नाही असू शकतात. तुमची बॉडी तुम्हाला सिग्नल देते की तुमच्यामध्ये कोणती न्यूट्रिएंट डिफिशियन्सी आहे. तुम्हाला जर चॉकलेटची क्रेविंग होत असेल तर ही मॅग्नेशियमची कमी असू शकते. पण खूप वेळा जर माणसं मेंटली टायर्ड असतील तर त्यांना चॉकलेटची क्रेविंग होऊ शकते आणि ते स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी हे चॉकलेट्स खाऊ शकतात. नंतर आहे की तुम्हाला सॉल्टी फूड्स खाऊ वाटते, जसं की चिप्स, फरसाण अँड ऑल. हे सगळं तुम्हाला डिहायड्रेशनमुळे होऊ शकतं. तर जेव्हा आपल्याला सॉल्टी क्रेविंग्स होत असतात तेव्हा आपल्या शरीराला पाण्याची गरज असते, नाही की काहीतरी नमकीन खाण्याची. आणि जर तुम्हाला शुगर क्रेविंग दिवसभर होत असतील तर तुम्ही तुमची झोप चेक केली पाहिजे. जर झोप नाही झाली तुमची कंप्लीट तर हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात. आणि दुसरं रिझन हे आहे की जर तुमचं डाएट लो प्रोटीन असेल तर त्याच्यामुळेही शुगर क्रेविंग्स वाढतात. हे जे काही तुम्हाला क्रेविंग्स होत आहे पूर्ण दिवसभरामध्ये, शुगर असेल, सॉल्टी असेल, जंक असेल और वॉट एव्हर एल्स, तर हे सगळे तुम्हाला टेम्पररी तुमच्या ब्रेनला रिलीफ देतात, स्ट्रेस रिलीफ करतात. हे तुमच्या बॉडीसाठी फार काळासाठी चांगलं नाही आहे. तर नेक्स्ट टाइम तुम्हाला अशा क्रेविंग्स होत असतील तर जस्ट त्याला कंट्रोल नका करू. तुम्ही थोडं थांबा आणि विचार करा की तुमची बॉडी तुम्हाला काय सांगू इच्छिते आणि त्याच्यावरती वर्क करा. थँक्यू.